तर भावानं सकाळी उठले उठल्या तुमच्या भावाला कामाला लावलेत बघा. ही गहू वाळत घालायला लावलेली, हे आपल्या फार्म हाऊसवर लावले होते बघा. असल्या उन्हात तुमचा भाऊ काम करतोय, मग फुल सपोर्ट करा की. ते काम झाल्यानंतर आपण एक टेक चॅनल सुरू केले. त्याचा आज पहिला व्हिडिओ अपलोड करायचा होता, मग त्याची आज स्क्रिप्ट लिहित बसलो होतो. आणि चला की तुम्हाला आज दाखवतो मुस्लिम घरामध्ये जेवणाची पद्धत कशी असते. पहिला तर हे दस्तरखान हातरवलं जातं. तर तुम्ही म्हणाल की हे कशासाठी, तर भावानो मुस्लिम समाजामध्ये जेवणाचे पण रूल्स अँड रेग्युलेशन आहेत. तर चला की बघूया पुढे काय काय आहे. अशाप्रमाणे मुस्लिम समाजामध्ये जेवणाची पद्धत असते. आणि मेन म्हणजे टोपी घातल्याशिवाय जेवायचंच नसतंय. जेवण झाल्यानंतर मग गेलो की जोहरच्या नमाजला जाऊन आलो. आणि आपण जी सकाळी स्क्रिप्ट लिहिली होती त्याची आता ऑडिओ रेकॉर्डिंग करायची होती. ऑडिओ रेकॉर्डिंग करायला बसलो. मग आपण सकाळी जे गहू वाळत घातले होते त्यातून आता गहू साईडला काढायचे होते. गव्हाचा वरचा शेंडा असतो ना, त्याला बडावणीने बडवल्यानंतर त्यातून गहू निघतात. तर चला आजच्या पुरतं इतकंच. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा.